म्हणून लाडकी योजना आणली असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय। तसेच 2100 रुपये कधी देणार याची तारीख अजून दिलेली नाही असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला। दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नांना मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देताना म्हटलंय, लाडकी बहीण योजना ही सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना असून 2.5 कोटी महिलांना फेब्रुवारी-मार्चचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। योजना करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही, फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। लोकसभेत जो फटका बसला, अशीच जे लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे। 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही। आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे, ज्यांना तुम्ही अपात्र केलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले हे सगळे आहेत, त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का? निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का? पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो। 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।